नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लेक लाडकी योजना ही चालू झालेली आहे। या योजनेची उद्दिष्टे, या योजनेसाठी कोणत्या मुली पात्र आहेत, प्लस या योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत, या योजनेचा फॉर्म कुठं भरायचा, या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे, याच्या रिलेटेड संपूर्ण माहिती, प्लस या योजनेमध्ये जे 1,01,000 रुपये जे दिले जाणार आहेत ते कसे दिले जाणार आहेत, कोणकोणत्या टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, शासन निर्णय पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय, माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। तर या योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे तुम्ही पाहू शकताय। मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, त्यानंतर मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 आणण्यासाठी प्रोत्साहन करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। थोडंसं खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता यासाठी किती रुपये दिले जाणार आहेत। तर तुम्ही पाहू शकता सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये दिले जाणार आहेत। त्यानंतर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये दिले जाणार आहेत, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये दिले जाणार आहेत, त्यानंतर 11वीमध्ये गेल्याच्यानंतर 8,000 रुपये। तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये, याप्रमाणे एकूण 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत। तर केव्हा दिली जाणार आहे? मुलीच्या जन्मानंतर 5,000 असणार आहेत, त्यानंतर पहिलीमध्ये गेल्याच्यानंतर 6,000 रुपये भेटणार आहेत, 6वीत गेल्यानंतर 7,000, 11वीत गेल्यानंतर 8,000 आणि मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 असे एकूण 1,01,000 रुपये हे त्या मुलीला देण्यात येणार आहेत। तर यासाठी मित्रांनो अटी शर्ती काय असणार आहेत तुम्ही पाहू शकता। पहिली अट आहे, ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहणार आहे। तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील, म्हणजेच एक मुलगा किंवा एक मुलगी असल्यास मुलीला ही योजना लागू राहणार आहे। तर पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। म्हणजेच 2 मुली असतील तर दोन्ही मुलीचा जर तुम्ही अर्ज केला असेल या योजनेअंतर्गत तर तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता 3 नंबरला, दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील, मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे। तर दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील। म्हणजेच मित्रांनो 2023 पूर्वी जर तुम्हाला मुलगा किंवा मुलगी असेल त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीसुद्धा याचा लाभ हा भेटणार आहे, पण त्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर पाहू शकता लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे। 6 नंबरला पाहू शकता लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला 1 लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे। तर आता नेक्स्ट पुढे येऊन आपण आवश्यक कागदपत्रे, तर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तुम्ही पाहू शकताय। लाभार्थीचा जन्माचा दाखला, म्हणजेच मुलीचा जन्माचा दाखला इथे लागणार आहे। 2 नंबरला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजेच 1 लाखाच्या आत उत्पन्न असणं गरजेचं आहे। याबाबत सविस्तर तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहणार आहे। तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदारचा घ्यावे इथे लागणार आहे। त्यानंतर 3 नंबरला लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील, म्हणजेच मित्रांनो पहिल्या वेळेस जर तुम्ही लाभ घेत असाल पहिल्या हप्त्यासाठी तेव्हा मात्र तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता नाही आहे, पण दुसऱ्या लाभाच्या वेळेस तुम्हाला आधार कार्ड, मुलीचं आधार कार्ड देणं आवश्यक आहे। त्यानंतर पालकाचे आधार कार्डसुद्धा लागणार आहे। त्यानंतर बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रतसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर रेशन कार्ड पिवळ्या अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत लागणार आहे।
थोडंसं खाली येऊन आपण पाहूयात. खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे. म्हणजेच लास्टचा जो 75,000 रुपयाचा हप्ता आहे त्या टायमाला तुम्हाला मुलीचं मतदार यादीमध्ये नाव असल्याचा दाखला तुम्हाला इथे देणं गरजेचं आहे. त्यानंतर संबंधित टप्प्यातील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र येथील अटी शर्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. म्हणजेच मित्रांनो, लास्टचा जर हप्ता मुलीला घ्यायचा असेल तर तेव्हा त्या मुलीचं लग्न झालेलं नसावं, तेव्हाच तुम्हाला हे 75,000 रुपये भेटणार आहेत. ही सुद्धा अट आहे. त्यानंतर अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वय घोषणापत्रसुद्धा इथे द्यावे लागणार आहेत. तर थोडंसं खाली येऊयात आपण. खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याच्या कार्यपद्धती कशा आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकताय सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयाबाबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. तर इथे तुम्ही थोडंसं पाहून घेऊ शकता आणि ते अर्ज तुम्हाला करण्यासाठी अर्ज कसा असणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय. अशा प्रकारचा हा अर्ज असणार आहे. याची PDF तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारचा अर्ज आहे. तर यामध्ये अर्ज भरत असताना तुम्हाला काय करायचं आहे, इथे पहिलं अपत्य असेल तर तुम्हाला यावरती राईट करायचं आहे, दुसरे अपत्य असेल तर यावरती, जुळे अपत्य असेल तर यावरती टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे नाव म्हणजेच मुलीचे नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. लाभार्थ्याच्या पालकांच्या वडिलांचे नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक वडिलाचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ईमेल ID इथे टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड प्रत फॉर्मसोबत जोडणं आवश्यक आहे. हे फॉर्म भरल्याच्यानंतर आधार कार्ड तुम्हाला जोडणं देणं गरजेचं आहे. त्यानंतर सध्याचा पत्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे घर क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर रोड रस्ता लाईनच्या पुढे इथे तुम्हाला रस्त्याचं नाव टाकायचं आहे. परिसर कोणचा आहे हे टाकायचं आहे. त्यानंतर शहराचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस कोणचा इथे टाकायचं आहे. तालुका कोणता इथे टाकायचा आहे. जिल्हा कोणता इथे टाकून घ्यायचा आहे. पिनकोडसुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आल्याच्यानंतर या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते वेळेस असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या म्हणजे अपत्य किती आहेत तुम्हाला हे इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. अर्ज करते आहे पहिले कोणत्या अपत्यासाठी तुम्ही करताय, पहिल्या अपत्यासाठी करत असाल तर इथे टिक मार्क करायचा आहे. दुसऱ्या अपत्यासाठी असेल तर इथे टिक मार्क करायचा आहे. त्यानंतर इथे पहिल्या अपत्यासाठी, तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी, दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पहिल्या अपत्य आणि दुसऱ्या अपत्याच्या हप्त्यासाठी करायचं असेल तर इथं कुटुंब नियोजन प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. त्यानंतर बँक खाते तपशीलसोबत नाव, खाते क्रमांक व बँकेचे नाव दाखवणारे पासबुक प्रत जोडायची आहे. इथे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे मुलीचा. त्यानंतर इथे IFSC कोड, बँक शाखेचं नाव टाकायचं आहे आणि पासबुकची प्रत तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायची आहे. बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही दिलेलं आहे. संलग्न असेल तर आहे यावरती करायचं आहे, नसेल तर नाही यावरती टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर खाली अशा प्रकारे यायचं आहे. यामध्ये लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे तर इथे तुम्हाला तो टप्पा सिलेक्ट करायचा आहे. पहिल्या हप्त्यासाठी केला असेल तर इथे पहिला करायचा आहे, दुसऱ्या हप्त्यासाठी दुसरा, तिसरा, अशा प्रकारे तुम्ही इथे टिक मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी याद्वारे प्रमाणित करतो वरीलप्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य, परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः जबाबदार आहे असं एक डिक्लेरेशन आहे. इथे आपल्याला दिनांक टाकायचा आहे, तुम्ही कोणत्या दिवशी अर्ज करत आहे तो दिनांक टाकायचा आहे, तुमच्या गावचं ठिकाणाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर लाभार्थी पालक स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे. स्वाक्षरीसुद्धा करायची आहे आणि डाव्या हाताच्या अंगठ्याची ठसा तुम्हाला इथे द्यायचा आहे. अशा प्रकारचा हा अर्ज आहे. अर्ज असं लिहायचा आणि त्या अर्जासोबत जोडाव्याची कागदपत्राची लिस्ट तुम्ही इथे पाहू शकता. लाभार्थीचा जन्माचा दाखला आपण मगाशीच पाहिलेलं आहे, ते सगळे डॉक्युमेंट इथे लागणार आहेत. हे जे आहे अंगणवाडी सेविका यांनी भराव्याची माहिती आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका हे भरणार आहे आणि हे जे अर्ज तुम्हाला पूर्ण भरल्याच्या नंतर डॉक्युमेंट लागणारे घेऊन तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे, अंगणवाडी सेविकाकडे द्यायचं आहे. तिथून हा फॉर्म भरला जातो. अंगणवाडी सेविका हे त्यांच्या पोर्टलवरती ही माहिती अपडेट करतात आणि त्यांच्यामार्फतच हा फॉर्म भरला जातो. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इंडिव्हिज्युअली भरता येत नाही आहे, तर तुम्हाला हा फॉर्म घेऊन त्यामध्ये माहिती भरून अंगणवाडी सेविकाकडे देणं गरजेचं आहे. तिथूनच तुमचा फॉर्म हा भरला जातो लेक लाडकी योजनेचा. तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे लेक लाडकी योजनेबद्दल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.